चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. चीनच्या घुसखोरीचा मुद्दा केंद्राने फेटाळला. अरुणाचल प्रदेशात चीनने घुसखोरी करून 60 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केल्याचा दावा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेश लगतच्या सीमाभागात सीमा रेखांकित करण्याशी निगडीत समस्या असल्याचे रिजिजू यांनी मान्य केले आहे. सीमाभागात राहणाऱ्या गावकऱ्यांचा समस्या वैध असल्याचे सांगताना चीनी सैन्यांनी भारताच्या भूभागात घुसखोरी केल्याचे दावे खोटे असल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले. चीनने भारताच्या भूभागात 60 किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी केल्याचा दावा करत आहेत आणि विविध बदनामी करणारे व्हिडिओ शेअर करत आहेत. ते दावे खोटे आहेत. सीमेवर समस्या आहे. अरुणाचल प्रदेशमधील काही गावकऱ्यांनी सीमेशी निगडीत काही समस्या उपस्थित केल्या आहेत आणि सीमा रेखांकित केल्या नसल्याने गावकऱ्यांचा समस्या वाजवी आहेत, असे मंत्री किरेन रिजिजू यांनी INS या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले. सीमांकन केले नसल्याने काही भूभागावर चीनकडून दावा केला जात असल्याचेही रिजिजू यावेळी म्हणाले. तसेच चीनी आर्मीने अरुणाचलमध्ये घुसखोरी केल्याचा दावा करणे चुकीचे आहे. यामुळे सीमेवर असणाऱ्या जवानांचे मनोबल खच्चीकरण होते आणि देशात देखील संभ्रम निर्माण होते. हे योग्य नाही, असे किरेन रिजिजू म्हणाले. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबाबत भाजपचा हल्लाबोल. काँग्रेसचे मंत्री बी नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग तिसऱ्या दिवशी भाजपचे अहोरात्र धरणे आंदोलन सुरू असून, बुधवारी बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुका भाजपच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागेंद्र यांच्या विरोधातील आंदोलनात बेळगाव ग्रामीण वरील भ्रष्टाचारावर सडकून टीका करण्यात आली. मंत्री बी नागेंद्र यांनी राजीनामा द्यावा आणि काँग्रेस सरकारमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेस सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. बेळगाव ग्रामीण भाजपचे युवा नेते धनंजय जाधव तसेच युवराज जाधव यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली. बेळगाव ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमध्ये कथित गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत सामान्य नागरिकांच्या कामांसाठीही पैशांची मागणी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. दाम्पत्य हत्या प्रकरणी निषेधासाठी 21 रोजी भव्य मोर्चा. सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील दाम्पत्याच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बेळगावातील नागरिक सरसावले आहेत. तसेच आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बेळगावात येत्या शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एका भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावचा मराठी समुदाय आणि मराठा समाजातर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. आज या संदर्भात बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांना परवानगीसाठी निवेदन देण्यात आले. पोलीस आयुक्तांना निवेदन देताना रमाकांत कोंडुस्कर, हरी शानबाग, सागर पाटील, कपिल भोसले, प्राचार्य आनंद आपटेकर, संदीप कामुले, राजेंद्र बैलूर, सातेरी नाईक, शुभम पाटील, नंदू इंदुलकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवैध धंद्यांच्या विरोधात पोलिसांची धडक कारवाई. बेळगाव शहर पोलिसांनी अंमली पदार्थ, मटका जुगार आणि अवैध दारू विक्री विरोधात सलग कारवाई करत 3 वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई केली आहे. या कारवाईत गांजा विक्रीच्या प्रयत्नातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून मटका जुगार प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अवैध दारू विक्री प्रकरणीही एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. CCB विभागाच्या पोलिसांनी 18 ऑगस्ट रोजी रामतीर्थ नगर येथील KSCA मैदानाजवळ कारवाई केली. अख्तार युसुफ शेख, 42, रा रुक्मिणी नगर,
बेळगाव हा गांजा विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला। सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। आरोपीकडून 1 किलो 148 ग्रॅम गांजा, अंदाजे 55,000 रुपये किमतीचा, तसेच 20,000 रुपये किमतीची ऑटो रिक्षा असा एकूण 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मनपावर बरखास्तीची छाया दाटली। गेल्या 3 महिन्यांपासून महापालिकेची सर्वसाधारण सभा न झाल्यामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय पेचप्रसंगानंतर आता मनपावर बरखास्तीची छाया दाटली आहे। प्रादेशिक आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना 3 दिवसांच्या आत सविस्तर आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत। सीमा प्रश्नाचा ठराव मंजूर होत नसल्यामुळे पोटशूळ उठलेल्या कन्नड संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी प्रादेशिक आयुक्त के.एम. जानकी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते। गेल्या 3 महिन्यांपासून महापालिकेच्या मासिक सभा झाल्यामुळे विकासाशी संबंधित शेकडो प्रश्न प्रलंबित आहेत, असा आरोप संघटनांनी निवेदनात केला होता। महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने राज्य सरकारशी संघर्षपूर्ण भूमिका घेतल्यामुळे निधी वितरणासह विविध विकास कामात अडथळे निर्माण झाले आहेत। यामुळे शहरातील 58 प्रभागांच्या विकासाला खीळ बसली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनात नमूद केलेल्या परिस्थितीबाबतचा सविस्तर अहवाल 3 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत। मनपा आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे। उद्यमबाग समस्या निवारणासाठी आमदारांचा पाहणी दौरा। बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह उद्यमबाग परिसराची पाहणी केली। दुहेरी मार्गावरील वाहतूक व पायाभूत सुविधांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। खानापूर रोडवरून फाउंड्री क्लस्टरकडे जाणे सुलभ करण्यासाठी आणि वाहनचालक व नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी तात्पुरता रॅम्प बांधण्याच्या शक्यतेचा विचार करण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले। तसेच चेंबर ऑफ कॉमर्सजवळील बॅरिकेड्स हटवून तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे शक्य आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले। या व्यतिरिक्त दुहेरी मार्गावरील आणि सेलिब्रेशन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व पथदीप त्वरित कार्यान्वित करण्याच्या सूचनाही पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले। सचिन अंदुरे यांना जामीन मंजुरी निर्णयाचे सनातन संस्थेकडून स्वागत। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले हिंदुत्वनिष्ठ सचिन अंदुरे यांना तपासातील गंभीर त्रुटी लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला। विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या विरोधात अंदुरे यांनी उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती। अंदुरे यांच्या या याचिकेला विरोध करत दाभोलकर परिवाराने सचिन अंदुरे यांना जामीन देऊ नये अशी मागणी करणारी स्वतंत्र याचिका दाखल केली होती। मात्र उच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी स्पष्टपणे धुडकावून लावत अंदुरे यांना जामीन मंजूर केला। यामुळे तपास यंत्रणांचा फोलपणा उघड झाला असून हा सत्याचा मोठा विजय आहे, अशी भूमिका सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी मांडली आहे। आज एक आनंद वार्ता सर्वच हिंदुत्ववाद्यांसाठी आलेली आहे की श्री सचिन अंदुरे यांना माननीय उच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे आणि एवढंच नाही तर त्यांच्या शिक्षेला स्थगिती देखील दिलेली आहे। डॉक्टर दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे यांना 18 ऑगस्ट 2018 रोजी अटक करण्यात आलेली होती। आज बरोबर 18 ऑगस्ट 2026 आहे। 8 वर्षांनी या तरुणाची जेलमधून सुटका होते। एक निष्पाप हिंदुत्ववादी तरुण या षडयंत्रामध्ये भरडला गेला आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं। अर्थात माननीय उच्च न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे एक दिलासा त्या परिवाराला मिळालेला आहे। तर
अंदुरे परिवार आणि स्वतः श्री सचिन अंदुरे यांना सनातन संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की त्यांची जामिनावरती मुक्तता झाली. अर्थात हा जामीन मिळवण्यामध्ये त्यांचे अधिवक्ता ज्येष्ठ अधिवक्ता श्री नितीन प्रधान यांनी माननीय उच्च न्यायालयाच्या समोर सचिन अंदुरे यांची अतिशय परखडपणे बाजू मांडली. कशा प्रकारे तपास यंत्रणांनी अन्यायकारक तपास केला आणि कशा प्रकारे हिंदुत्ववादी तरुणांना याच्यामध्ये गोवण्यात आलं. एवढंच नाही तर त्या तरुणांची बाजू मांडणारे वकील देखील त्यांनी यांच्यामध्ये गोवले. हा सगळा संपूर्णतः भाग माननीय उच्च न्यायालयाच्या समोर त्यांच्या अधिवक्त्यांनी मांडला आणि आज सचिन अंदुरे यांची जामिनावरती मुक्तता झाली. या सगळ्या 2016 पासूनच्या कालावधीमध्ये अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती अन्याय झाला. त्यावेळेला दाभोळकर परिवार आणि विविध डाव्या संघटना सनातन संस्थेची देखील नाहक बदनामी करत होत्या, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बदनामी करत होत्या. आज या निर्णयामुळे एक निदान ही दिशा तरी स्पष्ट झालेली आहे की दाभोळकरांचा खून या लोकांनी केला नाही, ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी मांडावीशी वाटते की यांना खऱ्या अर्थाने न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा यांची निर्दोष मुक्तता होईल. आणि निश्चितपणे सनातन संस्थेच्या सर्व साधकांना खात्री आहे, भगवंताच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की तोही निर्णय लवकरात लवकर यावा, यांची निर्दोष मुक्तता व्हावी, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. आणि खरं सत्य आज सगळ्यांच्या समोर आलं याच्याबद्दल भगवंताच्या चरणी कृतज्ञता आम्ही सनातन संस्थेच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा श्री सचिन अंदुरे, त्यांचा परिवार, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचे अधिवक्ता ज्येष्ठ अधिवक्ता श्री नितीन प्रधान आणि त्यांच्याबरोबर त्यांची मोठी टीम होती. अनेक हिंदुत्ववादी अधिवक्ता पण त्यांच्या सहाय्याला गेलेले होते. त्या सर्व अधिवक्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.